नमस्कार. राजकारण विथ शैलेंद्र तनपुरे या पॉडकास्ट मालिकेचा हा पुढचा भाग. खरं तर या नव्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करावं असं मी म्हटलो नाही, कारण स्वागत करावं अशा काही घटनाच घडलेल्या नाहीत. आज मी व्यक्तिशः अत्यंत व्यथित आहे. खरं तर गेल्या काही दिवसात राजकारण ज्या पद्धतीचं चाललेलं आहे, ज्या पद्धतीनं रसातळाला चाललेलं आहे, त्यामुळे त्यात तसं नवीन काय असंही कोणाला वाटू शकतं. परंतु आज जे काही घडलंय पक्षांतर करताना, त्यानंतर असं वाटतं की हा देश चाललाय कुठे. काल राज आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तेव्हा आनंदाने नाचणारे, बेहोश होऊन जल्लोष करणारे, एकमेकांना पेढे भरवणारे नेते 24 तासही उलटत नाही तोच भारतीय जनता पक्षात प्रवेश करते झाले. काँग्रेसचे एक माजी नगरसेवक आदल्या दिवसापर्यंत इच्छुकांच्या मुलाखती घेत होते आणि 12 तासाच्या आत शिवसेना शिंदे गटात जाते झाले. याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे 2 माजी महापौर, काँग्रेसचे एक नगरसेवक, शरद पवार गटाचे माजी आमदार, अशा अनेक लोकांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. कोणी कुठे जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण लोकशाही मानतो, परंतु निष्ठा नावाच्या काही गोष्टी राहिल्या आहेत की नाही शिल्लक असं वाटतं. आणि काल नाचणारे एका वेगळ्या कारणासाठी आज त्याच्या बरोबर विरुद्ध भूमिका घेतात. हे पाहून काय चाललंय काय या राजकारणात असा प्रश्न पडला. आणि मुळात लोक हे कसं चालवून घेतात. भारतीय जनता पक्षात जेव्हा विनायक पांडे, दिनकर पाटील, शाहू खैरे, नितीन भोसले ही सगळी दिग्गज मंडळी प्रवेश करण्यासाठी गेली, त्यावेळेस पक्षाच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावनांनी प्रचंड गोंधळ घातला. दस्तूर खुद्द आमदार आणि नाशिक महापालिकेच्या निवडणूक प्रमुख असलेल्या देवयानी फरांदे यांनीही याला ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांनी प्रचंड थैथयाट केला. एवढं सगळं झाल्यानंतर या सगळ्या मंडळींचे प्रवेश झालेत. हे जर असंच चालणार असेल तर काय होणार पुढे. हे पक्षाच्या लोकांनी करायचं काय. वर्षानुवर्ष फक्त सतरंजाच उचलायच्या का. कुठे चाललंय आपलं राजकारण. लोकांनाही याबद्दल काहीच वाटत नाही. आदल्या दिवशी ज्यांना 70,000 कोटीचा घोटाळा केला म्हणून आपले पंतप्रधान ज्यांच्या नावाने शंख फोडतात आणि 24 तास उलटत नाही, तर दुसऱ्या वेळेस त्यांना आपल्या पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री करतात. नाशिकमध्ये अनेक गुंडांना प्रवेश दिला जातो. पक्षाचे आमदार या लोकांना पक्षात घेण्याच्या विरोधात आंदोलन करतात, वरिष्ठांना जाऊन भेटतात. कोणाचीच दखल घेतली जात नाही. पक्ष वाढला पाहिजे याबद्दल काही दोमत नाही, जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु कोणत्या आधारावर आपण हे सगळं करतोय, आपण समाजाला पुढे काय मेसेज देतोय याचा विचार कोणीच करायला तयार नाही. जे दिनकर पाटील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचा त्याग करते झाले, मनसेची उमेदवारी घेतली, ज्यांच्यामुळे तिथे स्थानिक आमदार सीमा हिरे यांना प्रचंड मनस्ताप झाला. आज त्याच सीमा हिरेंना, त्याच दिनकर पाटलांचं स्वागत करायला लावलं जातंय. हे कुठलं राजकारण आहे. हे दिनकर पाटील महाशय अनेक पक्ष बदलत झाले. म्हणजे आज पक्ष प्रवेश करताना गिरीश महाजनांनी त्यांना सांगितलं आता तरी पक्ष बदलू नका. म्हणजे तुम्हाला कळतंय हे गिरीश महाजन हे संकटमोचक आहेत भारतीय जनता पक्षाचे, मान्य असलं तरी आता कोणतं संकट आहे भारतीय जनता पक्ष पुढे की त्यांना हे सगळे इतर पक्षातले गणंग गोळा करावे लागत आहेत. विकासासाठी आम्ही या पक्षात चाललो असं दिनकर पाटील म्हणतात. मग आधी पक्ष सोडला का 4 महिन्यापूर्वी. विनायक पांड्यांना तर आपण का शिवसेना सोडतोय याचं कारणही देता आलं नाही. हे नेमकं काय चाललंय. का आपण सहन करतो या सगळ्या गोष्टी. माझा नाशिककरांना सवाल आहे.
हे असल्या लोकांना आपण निवडून द्यायचंय? हे किमान 3-4 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहे, तरी देखील हे विकासासाठी अमक्या पक्षात जायचं म्हणतायत. हे थांबवायला हवं. कोणीतरी यांना जाब विचारणार आहे की नाही? मी सुरुवातीलाच म्हटलंय की आज अत्यंत व्यथित मनानं मी हा पॉडकास्ट सादर करत आहे. हे सगळे वेगवेगळ्या पक्षातले लोक आहेत. यांनीही अनेकदा पक्ष बदल केलेले आहेत. पक्ष बदल यापूर्वी अनेक झालेले आहेत. तेव्हा वाटलं नाही, एवढं वाईट आज वाटतंय. याचं कारण इतक्या पटकन निष्ठा आपण बदलणार असू, कोणाचीच काळजी करणार नसू, मतदारांना गृहीत धरणार असू, तर हे योग्य होत नाहीये. हे सांगण्याची वेळ आली आहे. नाशिककरांनी मध्यंतरी 2 प्रकरणामध्ये आपली एकजूट दाखवून प्रस्थापितांना हार मानायला लावली. एक भालेकर हायस्कूलचा प्रश्न आणि दुसरा तपोवनाची वृक्षतोड. दोन्ही प्रकरणात समोरची बाजू एकच होती. आणि आता हे तिसऱ्या प्रकरणातही भारतीय जनता पक्षा मार्फतच हे सगळं चाललेलं आहे. भारतीय जनता पक्ष हा स्वतःला विश्वगुरु म्हणतो, जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. आणि असं असताना एकीकडे 100+ नारा तुम्ही देताय. ज्यावेळेस तुम्ही 100+ नारा देता आणि आम्हाला कुणाची गरज नाही असं म्हणता, त्यावेळेस मग ह्या सगळ्या मंडळींना पक्षात घ्यावंसं का वाटतंय? याचा दुसराही अर्थ असा होतो की तुम्हाला विजयाची खात्री नाहीये. हमखास विजय होऊ शकेल असे काही माणसं तुम्हाला लागतायत अजूनही. हे सगळं जे काही चाललंय ना, ते खरंच वाईट आहे. हे राजकारण नाहीये. हे फक्त सत्ताकारण आहे. आपल्याला सिंहस्थाला सामोरं जायचंय आणि त्या पार्श्वभूमीवर हे असलं सत्ताकारण चालणार असेल तर कोणत्या तोंडानं आपण साधू महंतांचं सुद्धा स्वागत करू आणि सिंहस्थ यशस्वीरित्या पार पाडू? मला शंका आहे. कदाचित ही व्यथा अतिरेकी वाटू शकेल अनेकांना, परंतु जे चाललंय ते योग्य नाही हे मात्र सांगण्याचं धार्ष्ट आता लोकांनी करायला हवं. नमस्कार.